आणि असणारी आजच्या दिवसाची कीर्तन सेवा आपण सर्व ग्रामस्थांनी मोठ्या प्रेमानं सलग दुसऱ्या वर्षी आपण माझ्या पदरात घातलीत. खरं तर त्याबद्दल किती आभार तुमचे मानावेत, कारण तुमचं गाव नुसतं नावाने राजे असेल असं मला वाटत नाही, कारण तुमच्या प्रत्येकाच्या अंतःकरणात राजे तेवढेच विराजमान आहेत. आणि असं असणारं हे देशप्रेमी धर्मप्रेमी गाव राजेवाडी. आणि राजेवाडीच्या या पवित्र भूमीमध्ये हे रौप्य महोत्सवी असणार वर्ष म्हणजे 25 वर्ष आपण सगळ्या गावातली जुनी जाणती वारकरी मंडळी आहेत, सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारी माणसं आहेत, या सगळ्यांनी लावलेलं हे हरिनामाचं इवलस रोपट. आणि या रोपट्याचा आज गगनचुंबी झालेला हा विस्तार, याची देही याची डोळा आपण भोगू मुक्तीचा सोहळा, हा सोहळा हरिनामाचा आपण अनुभवतो आहोत. आणि म्हणून खरंच सगळ्या जुन्या जाणत्या वारकरी मंडळींना, गावकरी मंडळींना मी खूप धन्यवाद देते, कारण आपल्यामुळे आज हे 25 वर्षाचं हे नाम सप्ताहाचा हा गगनचुंबी वेल आपल्याला अनुभवायला मिळतोय. आणि त्यामुळे सगळेच ज्यांच्या माध्यमातून खरं तर या राजेवाडीमध्ये येता आलं, तो माझा लहानगा भाऊ. आणि खरं तर शेंडे पण म्हटलं की त्याचं सगळंच ऐकावं लागतंय. मग तो चांगलेपणा जरी असेल तरी ऐकायचा, निडेपणा असला तरी मोठ्या बहिणीचं काम ते असतंय. आणि त्यामुळं आमच्या लाडक्या शुभम दादाची एक प्रामाणिक आणि प्रांजळ इच्छा, अगदी मागच्याही वर्षी आणि याही वर्षी तेवढ्या अधिकारानं शुभम दादानी त्या ठिकाणी सेवेकरता बोलवलं. आणि खरं तर मुळात या विभागामध्ये मृदंगाच्या बाबतीमध्ये खरंच मृदंग किती सुंदर असावा हे आमच्या शुभम दादाच्या वाजवण्यातून आपल्याला पाहिलं. एक प्रत्येक तरुणांनी खरं तर या लेकराकडून काहीतरी घेण्याजोगा आहे. नको त्या गोष्टीमध्ये आयुष्य बर्बाद करण्यापेक्षा तेच आयुष्य जर परमार्थामध्ये ज्ञानोबा तुकोबाच्या सेवेला लावलं तर जगही आपल्या पायाचा दास होतं. हे निश्चित अशा सगळ्यांच्या कर्तृत्वातून आपल्याला पाहायला मिळतं. आणि असं कर्तृत्व आमच्या शुभमदादा कदम खरं तर खूप मोठं नाव महाराष्ट्रामध्ये मृदंग क्षेत्रामध्ये कमवलेलं आहे. त्याच्यामुळे शुभमदादाची इच्छा होती, त्यांच्यामुळे येता आलं, त्याच्यामुळे त्याला मनोमन धन्यवाद देते. कीर्तनात असल्यामुळे त्याला बिचारायला आव जाऊ मला म्हणावं लागतं, पण खर तर एक प्रेमाचा अधिकार आहे त्याच्यावरती माझा. आणि त्यामुळे सगळेच अतिशय सुंदर अशी असणारी गायनाची साथ देणारे, आपल्या या पूर्ण विभागाचं भूषण असणारे श्री गायनाचार्य आदरणीय संतोषजी महाराज. गाणं किती सुंदर असावं, कारण स्त्रीच्या गाण्यामध्ये आणि पुरुषाच्या गाण्यामध्ये खूप फरक आहे. तुम्ही भांडताना बायांचा आवाज बघितला का नाही? वरच्या पट्टीत चालणार, पुरुष नाही एवढ्या वरच्या पट्टीत चालणार. बायकांचा आवाज मात्र वरच्या पट्टीत, तो जो आवाज भांडणाचा तोच आवाज गाण्याचा. आणि त्यामुळं माझ्या आवाजामध्ये तेवढ्या आवाजाची ताकद मिळवणं हे संतोष महाराजांसारख्या काहीच माणसांना शक्य होतं. आणि त्यामुळे खरंच, आणि त्याकरता ती आवाजाची जी तयारी आहे ती तेवढी प्रगल्भ असावी लागते. आणि खरंच भगवंताची तुमच्यावरती मोठी कृपा आहे संतोष महाराज. त्यामुळे अनेक ठिकाणी संतोष महाराजांची अतिशय उत्तम अशी साथ अनुभवायला मिळते. आजही आनंद वाटतोय. त्यांच्या बरोबरीनं युवा गायनाचार्य, तितकाच सुंदर आणि तितक्याच ताकदीचा आवाज श्री आदरणीय नितीनजी महाराज खताळ. अतिशय गोड गाणं आहे नितीन महाराजांचं सुद्धा, त्यांनाही खूप धन्यवाद देते. सर्व ग्रामस्थ टाळकरी मंडळी, सर्व भाविक श्रोते, त्या ठिकाणी श्री विठ्ठल वारकरी संस्था, श्री विठू माऊली वारकरी शिक्षण संस्था दिगंजी, आणि ही सगळी बाल वारकरी मंडळी किती सुंदर नाचावं या मुलांकडून शिकायचं. एक लय, एक ताल आणि एक पाऊली या सगळ्यांच्या माध्यमातून तुमच्या सगळ्यांचे नेत्र आकर्षित करणारी ही विठू माऊली वारकरी शिक्षण संस्था. बघा, कारण आज एवढी एवढी लहानकी मुलं, या मुलांच्या जागी आपली मुलं जरा बोलून मापून बघा काय करत असतील.
पण या मुलांकडे पाहिल्यानंतर कळतं की आदर्श कुणाकडे पाहून आदर्श ठेवावा. आज खरंच ही सगळी मुलं अतिशय सुंदर साथ त्यांची टाळाची मिळते. विणेकरी बाबा, चोपदार दादा, दोघही जण, सुंदर साऊंड सिस्टीम, मजा येते. सगळ्या माझ्या बहुसंख्येनं जमलेल्या माई भगिनी, सर्व पुरुष वर्ग, तरुण बांधव, ज्यांच्या माध्यमातून शुभमदादांनी जर नियोजन केलेलंच होतं, पण ज्यांच्या माध्यमातून आणि सगळ्या अपडेट मला पत्रिकेच्या येत होत्या, त्याकडे सरपंच प्रशांत दादा शिरकांडे, प्रशांत दादांना मी खूप धन्यवाद देते. त्यांच्यामुळे आज हे सगळं नियोजनात्मक कार्यवाही मला करता आली. आज सगळ्या महिला, आज तुमचा उमेदवार असल्यामुळे तुमची संख्या जास्त वाटते मला, नाही का? कारण तुम्ही सगळं हे मस्त असं व्यापलंय. कारण आजचा सणही आपलाच आहे, नाही का? आजचा सणही सुंदर, मकर संक्रांतीचा. तिळगुळ घ्या, फक्त माग नका, म्हणजे पुढे नका बोलू. मागही कायम गोड बोलावं, असं खरंच गोड बोलण्याचा असा असणारा हा सण म्हणजे तिळगुळ. मकर संक्रांत, थेट सगळं बदली होणार हे वातावरण. सूर्यनारायणाचा मकर नावाच्या राशीमध्ये होणारा प्रवेश, आणि त्यामुळे चालू असलेलं हे उत्तरायण आणि सुंदर असा हा काळ या मकर राशीमध्ये आणि केलेला हा प्रवेश म्हणून आजचा हा सण आहे मकर संक्रांती. या मकर संक्रांतीच्या निमित्तानं तीळ आणि गुळ स्नेहवर्धक आहे, थंडी घालवणार आहे, ऊब देणार आहे असा हा तिळगुळाचा सण, अंतःकरणातला गोडवा वाढवणारा हा सुंदर असा सण. त्या सणाच्या निमित्तानं आज अनेकांची इच्छा होती की मी आधी 12 फेब्रुवारीची तारीख शुभमनी मला दिलेली, पण नंतर तुम्हाला म्हटलं नाही ताई, सगळ्यांची इच्छा आहे की संक्रांतीच्या दिवशीचं कीर्तन तुझं व्हावं. म्हटलं चला, जशी प्रभूची इच्छा. आणि आज या निमित्तानं या संक्रांतीच्या पर्व काळावरती ही कीर्तन सेवा करण्याचा योग मला येतोय. खर तर अंतःकरणातलं स्नेह, नाही का? तुकोबाराही म्हणतात, देव तिळी तिळी आला, 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 देव भगवंत रूपी तीळ आपल्या जवळ आला की आपोआप जीवाला गोडवा प्रदान होतो. त्यामुळे एक लक्षात ठेवा, ज्या दिवशी जीवनामध्ये भगवंत येईल त्या दिवशी निश्चित आपल्या जीवनाला गोडवा मिळणार आहे, आणि त्या दिवशी खरी मकर संक्रांत साजरी होणार आहे. आपल्या आयुष्यात तो यावा, तो मज व्हावा, तो मज व्हावा आणि वेळोवेळा व्हावा पांडुरंग. निश्चित तो आनंदाचा सण आहे, आणि हा असणारा आनंदाचा सण म्हणजे संक्रांत. आणि या संक्रांतीच्या पर्व काळावर खरं तर आता ती संक्रांत कशी येते, काय येते, प्रत्येक वर्षी ब्राह्मण काका आपल्याला सांगत असतात. तिच्या येण्याचं वाहन कोणतं, तिचा रंग कोणता, ती कुठून आली, कुठे चालली, कुठं पाहतीये, ते काय धारण केलेलं आहे, हे सगळं सगळं तुम्हाला पाठ आहे. फक्त त्याच्यातल्या ज्या खूप प्रथा आहेत ना, त्या मात्र भयानक आहे. त्या निमित्तानं का असेना, पण चला, महिलांच्या जीवनामध्ये एक वेगळेपण असते, आनंद घेण्याचा दिवस. कधी एरवी आपल्याला इतर एवढं नटायला मिळत नाही, पण संक्रांत म्हणलं की मनसोक्त नटून घ्यायचं. आता तुम्ही किती नटला माहित नाही, पण माझ्यावरून तुम्ही पाहता मी किती नटले. कारण चला, नटण्याचा सण आहे,
तसंही आपल्याला वेळ मिळत नाही. आज या निमित्ताने खरंच आपल्या अंतःकरणामध्ये जेवढं म्हणून प्रेम आहे ते प्रेम व्यक्त करण्याकरता प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यामध्ये हे सण आहेत. आणि असा असणारा आजचा हा गोड सण, या सणाच्या निमित्तानं असणारी कीर्तन सेवा आणि अभंग नामदेवरायांचा आहे. आजच्या अभंगामध्ये नामदेव महाराज, कुणाला संत म्हणायचंय, कुणाला वैष्णव म्हणायचंय, खरं तर देवामध्ये आणि आपल्यामध्ये एक फरक आहे. संतांमध्ये आणि देवामध्ये एक फरक आहे. कोणता फरक? आपण कीर्तनावरती बोलतोय, तुम्ही ऐकताय, फक्त कान माझ्याकडे ठेवायचे. हा, कारण काय आहे, तुमचे फक्त कान माझ्याकडे असतील, शरीर इथं असेल आणि तुम्ही जर का मोबाईल मध्ये असाल तर ते योग्य नाही. आणि म्हणून माझी सगळ्यांना विनंती आहे, मोबाईल कीर्तनात वापरायचाच नाही. कोणीच नाही वापरायचा, ना गायकानी, ना वादकानी, ना श्रोतुवर्गानी. आता फक्त मलाच एकटीला परवानगी नाही. हा ना, मी तेवढी मलाही आता मिळावी परवानगी नाही का सगळ्यांची, पण मलाच नाहीये. पण काय करावं आता. पण खरंच विनंती आहे, मोबाईल प्रयोग नका करू. काही चिंता वाटली अगदी महाराज तुम्हाला, मला सांगा, मी प्रमाण मानायला समर्थ आहे. फक्त मोबाईल नका वापरू. कारण मी तुमच्या सोबत अगदी जीव तोडून बोलणार आणि तुम्ही मात्र चॅटिंग मध्ये असणार, हे मला नाही आवडणार. त्यामुळे तुम्ही बसलेले आहात, मी उभी आहे, त्यामुळे तुमच्या हातातले मोबाईल त्याच्याकडे माझं लक्ष आहे, याचं भान असू द्या. आणि कृपया 2 तास त्याच्याशिवाय आपल्याला जगता येईल का हे आपण बघूया. विठ्ठल अभंग नामदेवराचा आहे. देवामध्ये आणि संतांमध्ये एक अंतर आहे. कोणतं अंतर? देवाचा नियम असा आहे, भक्ता राखे पायापाशी आणि दुर्जना ते संहारी. देव जो भक्त आहे त्याला जवळ येतोय आणि जो दुर्जन आहे बस त्याला पायापाशी. संतांचं तसं नाही महाराज. संत एका भूमिकेवरती आरूढ आहे, ते कधी दुर्जन नाही मारत. देवाचं दुर्जन मारणं ते त्याच्या करताच येतात. गीतेमध्ये भगवान सांगतायत ना, परित्राणाय साधूना विनाशायच दुष्कृता धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे, संभवामि युगे युगे. भगवंताचं प्रयोजन आहे, भक्ताला राखण्याकरता आणि दुर्जनाला मारण्याकरता तो येतो. परत जे साधू आहेत ना, संत आहेत ना, ते दुर्जन नाही मारत, मग त्याचा दुर्जनपणा घालवतात. तुम्हाला चांगलं माहितीये, तुम्हाला अनुभव आहे. आपण सगळी शेतात काम करणारी माणसं. हे पोरांनो इकडे बघा, तुम्ही सगळी शेतात काम करणारी माणसं, तुम्हाला अनुभव आहे. आणि त्या अनुभवांती मला एका प्रश्नाचं उत्तर द्या, विंचू वाईट का त्याची नांगी? वा, ज्याने अनुभव घेतलाय त्यांना पक्क माहिती आहे. ते म्हणणे आम्हाला विंचवाचं नका विचारू काही, पण त्याची नांगी मात्र भयान आहे. मग तो शहाणा शेतकरी आहे, मला सांगा, तो कधी विंचू मारतो का? मग शाबास, त्याची नांगी संतोष महाराज, त्याची नांगी तेवढी ठेचून काढतो. त्याला माहिती आहे विंचवात दोष आहे का नाही माहित नाही, पण नांगी भयान आहे. तेवढी नांगी ठेचली की तो विंचू हबप आहे. तुम्ही जागे असाल तर तुम्हाला कळेल, आणि झोपलेला असाल तर मग सोनाराने कान फुंकिले आणि इकडून तिकडे. हा, शाबास, तुम्ही जागे असा. हा, म्हणजे हे काय किती एक सांगू तुम्हाला, त्याची तेवढी नांगी काढली की तो हबप आहे. पण समाजात असे खूप विंचू आहेत. बघा तर त्यांना माळा घाला, त्यांना हरिपाठाला न्या, त्यांना टोप्या घाला. टोप्या म्हणजे पांढऱ्या, हो, त्यांना टोप्या घाला. बरं, त्यांना भजनाला आणा, त्यांना कीर्तनाला न्या, त्यांना वारीला न्या, त्यांना गाथा भजनाला बसवा, त्यांना काकड्याला आणा. पण ते विंचू काही त्यांच्या नांग्या टाकत. AMUL जय जय विंचवाची नागी,
विंचवाची नांगी तैसा दुर्जन सर्वांगी. तस तुम्ही किती माणसाला, म्हणजे मी विंचवाचं सांगते माणसाचं नाही, हाही तुमच्या मनातला गैरसमज काढून टाका. खूप विंचू आहेत समाजात, पण त्यांना किती किती त्यांच्या नांग्या ठेचा, ते नाही सुधरत का? म्हणजे पण संतांचं विशेष आहे, ते मारत नाही विंचवाला, त्याची नांगी काढण्याचं काम करतात. अजून तुम्हाला पटवून सांगते. आता मगाशीच गावात आल्याबरोबर मला नाकाला रुमाल लावावा लागला. बहुतेक आता नाकाला सवय झाली का काय देव जाणू. मगाशी फारच मला अवघड झालं जगणं, पण आल्यानंतर कळलं ज्या अर्थी एवढा सुगंध आहे त्या अर्थी इथं जवळ कारखाना असावा असं मला वाटलं आहे का. त्याच्यामुळेच मला मगाशी नाकाला रुमाल लावावा लागला. ते साखर कारखान्याचं एक गणित बघा, तुम्हाला चांगलं माहिती आहे, तुम्ही आता एवढ्या जवळ आहात म्हणजे तुम्हाला त्याचाही अनुभव आहे. त्या साखर कारखान्याचं एक विशेष आहे. एक जर म्हटलं बघा काय विज्ञान पुढे गेलं, एवढी विज्ञानाने प्रगती केली की आजच्या काळातल्या साखर कारखान्यात बरं का शुभम दादा, आजच्या काळातल्या साखर कारखान्यात अलीकडच्या बाजूने ऊसाची मोळी टाकायची आणि पलीकडच्या बाजूने पोत्यात साखर पडलेली डोळ्याने पाहिजे. काय म्हटलं विज्ञान पुढे गेलं, एवढी प्रगती विज्ञानानं. होय, एक जण जरा साधा बोळा होता, तो म्हणला माझ्यासारख्या येड्या गबाळाचं जरा ऐकून घ्याल का, बोल ना. म्हणजे तुम्ही म्हणताय की विज्ञान फार पुढे गेलं, विज्ञानानं प्रगती केली की अलीकडच्या बाजूने ऊसाची मोळी टाकली की पलीकडच्या बाजूने पोत्यात साखर पडलेली आपल्याला पाहायला मिळते. पण म्हणला माझ्यासारख्या एखाद्या येड्यानं अलीकडच्या बाजूने ऊसाची मोळी टाकण्याऐवजी येड्या बाबळीची मोळी टाकली तर. आपण म्हणतो ना ऊसाचा गळीत काय ते हंगाम का काय असतो, तसं येड्या बाबळीचा गळीत हंगाम. एखाद्यानं म्हणजे येड्या बाबळीची मोळी टाकली, नाही येड्या बाबळीची मिळली, कडुलिंबाची मोळी नाही कडुलिंबाची मिळली, शेवरीची मोळी नाही शेवरीची मिळली, काय तुम्ही म्हणताल पडेल साखर. येडा झालास का का? अरे तिकडं पोत्यात साखर पडण्याकरता इकडून ऊसाचीच मोळी टाकावी लागते तर पोत्यात साखर पडते. येड्यानं उत्तर दिलं, म्हणला मग थांबा, अजूनही तुमचं विज्ञान माझ्या संतांच्या 2 पावलं माग आहे का. म्हणजे तुमच्या विज्ञान युगातल्या कारखान्यात पलीकडे साखर पडण्याकरता अलीकडच्या बाजूने ऊसाची मोळी टाकावी लागते, येड्या बाबळीची कडुलिंबाची शेवरीची जमत नाही. माझ्या संतांच्या कारखान्याचं विशेष आहे, संतांच्या कारखान्यात अलीकडच्या बाजूने दुर्जन टाकायचा आणि पलीकडच्या बाजूने सज्जन बाहेर पडलेला डोळ्यांनी पाहायचा. त्यामुळे का संत का विशेष आहेत. बरं, त्यांनी दुर्जन नाही मारले कधी, विंचू नाही मारले कधी, त्यांच्या नांग्या ठेचून काढल्या. त्यांना माहिती होतं समाजाला नेमकं काय केलं म्हणजे समाज जागेवरती येण्याजोगा आहे. मग या संतांनी एक केलं, दुर्जनाचं दुर्जनत्व घालवलं. तुम्हाला ज्ञानोबारायचं पसायदान पाठ आहे ए पोरांनो, तुम्हाला पसायदान पाठ आहे म्हणता का तुम्ही, म्हणता ना. म्हणल्यावर तुम्हाला त्यातली एक श्लोक आहे, त्यातला एक श्लोक आहे, जेखळांची म्हणा जेखळांची तया सत्कर्मी भूता परस्परे मैत्र. जमते तुम्हाला, वा टाळ्या तुमच्याकरता. म्हणत असाल तुम्ही त्याच्यामुळे जमते, कारण ही काळाची गरज आहे हो. पोरा नको ती गाणी पाठ आहेत पण पसायदान पाठ नाही महाराज. पण तुमच्या राजेवाडीतली पोरं मात्र हुशार आहेत, त्यांना पसायदानही पाठ आहे. संतांचा विशेष आहे, दुर्जन नाही मारले, मग दुर्जनाचा दुर्जनपणा घालवण्याचं काम महाराज या संतांनी केलं. आणि या संतांचं हेच विशेष की संत देवामध्ये आणि जीवामध्ये मध्यस्थी करवतात. देवामध्ये आणि जीवामध्ये मध्यस्थी करवण्याचं काम आयुष्यात नेहमी संतांनी केलेलं आहे. व्यवहारात बघा तुम्ही, एखादं पोरग आहे 5वी किंवा 6वी येते शिकणार, दुपारची वेळ, दुपारच्या वेळेला पळत 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 पोरग घरी आलं, पप्पा. आता पप्पा रागात, काय पप्पाचं बिनसलं होतं देव जाणं, पण पप्पा रागात, पोरगा आलाय, पप्पा पप्पा ऐका ना पप्पा. म्हणला लवकर मला परीक्षा
भरायची, लवकर पैसे द्या पप्पा. अहो सर मला ओरडतायत, अख्ख्या वर्गाने फी भरली, मी एकटा उरलो आणि नाही आता जर का फी भरली. म्हणलं वर्गात बसू देणार नाही. द्या लवकर द्या पप्पा, लवकर फी द्या. बापाचं आधी पिनस केलं होतं वड्याचं तेल वांग्यावर, काढायचाच होता राग. धरला पोरगा. आपण आता पप्पाच म्हणावं लागते. बाबा म्हणलं की घोटाळा होतोय, बाबा म्हणलं की आजोबा. त्याच्यामुळं कालाय तस्मै नमः. काळ बदलला आणि काळ बदलल्यामुळं आता वडिलांना बाबा म्हणून जमणार नाही. बाबा म्हणलं की आजोबा, पप्पा म्हणलं की मग वडील होत आहे. काळ बदलल्यामुळं गणितही बदललं. परत पूर्वीचा काळ भारी होता. कोणता? पूर्वीच्या काळात माणसं घरात राहत होती किंवा घरात खात होती आणि बाहेर जात होती. तुम्हाला माझी भाषा कळते ना? हा कळली म्हणजे बरं आहे, म्हणून माझ्याकडे बघत चला. म्हणून म्हटलं मोबाईलकडे बघितलं की घोटाळा आहे सगळा. पूर्वीच्या काळात चांगला होता काळ. माणसं घरात खात होती आणि बाहेर जात होती. आता काळ इतका बदलला, आता माणसं सर्रास बाहेर खातात आणि जायला त्याला एकट्यालाच कळलं वाटतं. विठ्ठल त्याला चांगलंच कळलं वाटतं. बरं मोकळं असलं पाहिजे माणसाने. चांगलंय चांगलंय, त्याला चांगलं कळलं त्याच्यामुळे तो जोरात असला आणि मग त्याला पाहून आपोआप हसायला. काळ बदलला हो, कालाय तस्मै नमः. त्यामुळे आता वडिलांना बाबा म्हणून जमत नाही. विनोदाचा भाग सोडून द्या चला. कारण लोकांना काय असते, थोडं डुलकायला लागलं की असं काहीतरी हवंय. काळ बदलला त्यामुळे वडिलांना बाबा म्हणून जमणार नाही. पप्पा आवाज दिला, पप्पा अहो द्या ना पप्पा लवकर. रागातला पप्पा राग काढायचाच होता. जसं पोरगा आत आलं, आल्याबरोबर पोरग धरलं असं मारलं, भरपूर मारलं. तुझ्याकडे थोडंच मारले, भरपूर मारलं. अरे बाबा तुझ्या नाही पोराला मारायचं, त्याच्या मारायचंय. भरपूर पोरग मारलं. मारून म्हटलंय बघ झाडाला लागले का माझ्याकडे पैसे, उठला सुटला, द्या पैसे द्या पैसे, दा नाही मिळत. सुजवलं पोरग मारून. गेला बाप निघून, तरा 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 रागाने निघून गेला. पोरग रडत 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 आतमध्ये स्वयंपाकघरात मारत. त्याची आई आहे आतमध्ये. बघा आईची भूमिका. स्वयंपाकघरात आई आहे. आईनं त्याचा रडण्याचा आवाज ऐकला, हातातलं आहे ते काम ठेवलं. आई तीच असते. फक्त पोराचा आवाज आला की त्याच्या आवाजानं सगळं जेवढं आहे डोक्यातले विषय तेवढे विषय बाजूला टाकायचे आणि पळत जाऊन त्या पोराला डोळ्यांनी पाहायचं. त्याला पाहिलं की जे समाधान आहे ना, ते समाधान तिला सोन्यात सुद्धा नाही. आईचं विशेष आहे. जसा त्याचा आवाज ऐकला, ऐकल्याबरोबर पळत आली, हातातलं काम टाकलं, पाहिलं रडणारं पोरग आणि लगबगीनं त्याला जवळ घेतलं, त्याच्या डोळ्यातलं पाणी पुसलं आणि त्याच्या डोक्यावर हात फिरवला. काय झालं रे? का रडतोस? काय झालं राजा? बोल तरी. का रडतोयस? कोणी बोललं तुला? शाळेमध्ये ओरडलं तुला? भांडणं झाली तुझी? काय झालं नेमकं? म्हटलं आई काय म्हणलो ग? काय म्हणलो पप्पांना मी? काय झालं पण? अगं काय नाही, फक्त पैसेच मागितले ग आणि ते परीक्षेचे. एवढं मारलं मला बघ. म्हणजे असं काय? रडू नकोस मग, रडणं हे नाहीये कारण. पोराचे अश्रू पुसले, घेतलं त्याला बाहेर आणलं आणि बाहेर आल्यावर त्या आईच्या लक्षात आलं आणि पाहिलं तिने. म्हटले बघ तुला रडण्याचं कारण नाही, तुझा बाप रागाने तुला मारून जरी घराबाहेर गेला असला तरी तुझ्या बापाचा शर्ट मात्र खुंटीला टांगलेला आहे. गेलाय ना बाहेर तुझा बाप, जाऊ दे ना. मारलं म्हणून काय झालं? तुझा बाप जरी रागाने बाहेर गेला असला तरी त्याचा शर्ट इथं खुंटीला आहे. नेलं त्या शर्टाजवळ, खिशात हात घातला. किती पाहिजे? आई म्हणाल 300 पाहिजेत. 500 देऊ का? बोलला बाप तर खबरदार. म्हणलं आई 300 बस. 300 घेतले. आईनं पोराच्या हातावर ठेवले. पोराने 300 घेतले, खुश झाला. पोरगा निघून गेला आणि माझा दृष्टांतही संपला.
आपण सिद्धांताकडे वळूयात. एक लक्षात ठेवा, सामान्य व्यवहारामध्ये अहो बापाच्या खिशातले पैसे पोराच्या हातावर येण्याकरता मध्यस्थी आईच्या हाताने करावी लागते. नीट ऐका, सामान्य व्यवहारामध्ये बापाच्या खिशातले पैसे पोराच्या हातावर येण्याकरता मध्यस्थी आईच्याच हाताने करावी लागते. तसं परमार्थामध्ये भगवंत रूपी बापाच्या जवळचे कृपा रूपी पैसे जीव रूपी लेकराच्या हातावर येण्याकरता मध्यस्थी संत रूपी आईलाच करावी लागते. असे संत जे आपली आणि देवाची मध्यस्थी करून देतात. महाराज म्हटले एक तर ते दुर्मिळ आहे. हे तुम्हाला व्यवहारातलं सांगितलं. परमार्थामध्ये सुद्धा देव आणि संत या अर्थात देव आणि भक्त या दोघांचं मिलन करवण्याचं काम संत करतात. जसं व्यवहारात आई ही मध्यस्थाची भूमिका आहे, तसं परमार्थात संत ही मध्यस्थाची भूमिका आहे. परमार्थात बघा, अगदी थोड्या वेळा करता तुम्ही रामायणात चला. कारण सध्या लोकांना ना कीर्तन म्हटलं की टाइमपास पाहिजे. मला चांगलं माहितीये तुम्हाला कीर्तनात काय आवडतं, पण तुम्ही नेमकी कशा पद्धतीचे श्रोते आहात हे वक्त्याला लगेच कळतंय. पण एक सांगू तुम्हाला नाही कीर्तन आवडलं चालेल, नाही कीर्तनकार आवडला चालेल, पण त्या कीर्तनकाराच्या कीर्तनाने तुम्हाला देव जरूर आवडावा. एवढ्या करता कीर्तनकारांनी बोलावं आणि ऐकणाऱ्याने ते ऐकावं. तुम्ही फालतू विनोदाची अपेक्षा कीर्तनातून करताच कशाला हो? विनोदाची कथा गोड वाटते, देवाचे चरित्र नावडे सर्वता. मुळात कीर्तन ही देवाला जोडण्याचं साधन आहे. आपण त्या साधनाची बदनामी करून टाकली हो अक्षरशः. तुम्हाला एवढंच कीर्तनामध्ये विनोद प्रिय आहेत, गाणी प्रिय आहेत. तुम्ही नाटकं ठेवा, ऑर्केस्ट्रा ठेवा, तमाशा ठेवा, त्याच्यात तुमच्या सगळ्या हौसा भागणार आहेत. कीर्तनामध्ये विनोदाच्या अपेक्षा करू नये वक्त्याकडून. तुम्ही करायचे ना शुद्ध भगवत प्रेमाच्या अपेक्षा वक्त्याकडून करा, ते कीर्तन खरं आहे. एक लक्षात ठेवा, असं त्या कीर्तनाला गिराईक कमी आहे. तुम्हाला पटणार नाही पण हे सत्य सांगते. त्या कीर्तनकाराला, त्या कीर्तनाला ज्याच्यात फक्त देवाचं चरित्र आहे, त्या कीर्तनकाराला सुद्धा गिराईक कमी आहे. त्या कीर्तनकाराला पाकिटही कमी आहे. त्या कीर्तनकाराचा आदरही कमी आहे. त्या कीर्तनाची मुळात समाजामध्ये दखलही कमी आहे. आणि यापेक्षा तो कीर्तनकार आजही गरीबच आहे. नाहीये त्याच्याकडे पैसा, जगण्याकरता लागणारा सुद्धा पैसा त्या कीर्तनकाराकडे नाहीये, जो फक्त कीर्तनामध्ये देवाचं चरित्र सांगतोय. लोकांना ते नको आहे. लोकांना फक्त जेवढी मजा आहे कीर्तनात, जेवढा टाइमपास आहे कीर्तनात, जेवढं तुम्हाला अश्लीलतेने हसवलं जातंय कीर्तनात, जेवढी चित्रपटांची गाणी गायली जातात कीर्तनात, तेवढं कीर्तन तुम्हाला एक नंबर वाटतंय हो. पण खरं सांगू, सोन्याच्या दुकानामध्ये गिराईक कमीच असतात. तुम्ही सगळी बरीच लोक नाही का दादा सोन्याच्या दुकानांमध्ये काम करणारी आहात, तुम्हाला अनुभव आहे. लोखंडाचा बाजार हे दणकून आहे. आता तर प्लॅस्टिकची मजा आहे. कायाच वाहनात प्लॅस्टिक मिळालं मला, निम्मी गाडी भरली माझी वाहनात. आता प्लॅस्टिकचा बाजार आहे. एक ऊत आलाय नुसता प्लॅस्टिकला का? अहो ते 10 रुपयात अख्खा सेट आहे. आणि सोनं आजही तुम्ही घ्यायला गेला तोडा आहे 1,40,000. त्याचं मूल्य तेवढं आहे आणि मूल्य तेवढं असल्यामुळे किंमतही तेवढी आहे. आणि घेणारे सुद्धा मोजकेच. ज्याची ऐपत आहे ना त्यांनीच घ्यायचं. जसं देवाचं कीर्तन ज्याची ऐपत आहे ना त्यांनीच ऐकायचं. येड्या बाजारांचा बाजार नाही. त्यांना नको ते आवडणार आहे. पण एक आहे, असतो भगवंत पाठीशी. जो प्रामाणिकपणे वागतो ना त्याच्या पाठीशी एक ना एक दिवस भगवंत असतोच. त्याचे दिवस येतात. फक्त त्यांनी त्याच कर्म सोडायचं नाही. मला का सांगायचं तुम्हाला म्हणून सांगितलं. अगदी थोड्या वेळा करता आपण रामायणामध्ये जाऊया. ज्या वेळेला ते हनुमानजी लंकेत गेले आणि त्यांनी लंकेचं दहन केलं. महाराज म्हणतायत जाणी येली लंका, जाणी येली लंका, हे जाणी येली लंका, जाणी
काय म्हणणे वाणी हनुमंतरायाचं वर्णन करावं. आम्ही अनेक ठिकाणी ऐकतो, हे सुख भजन माजुत नंदन जे सुनलो मेरी पुकार, सुनलो मेरी पुकार, पवन सुत बिनते वारंवार, पवन सुत बिनते वारंवार, हे पवन सुत बिनते वारंवार, वारंवार, हनुमंतराय लंका पेटवली आणि पेटल्यानंतर हनुमंतरायाने पेटवल्यानंतर रावणाला कळलं लंका पेटली. झोपला होता काय तुमच्यासारखा देव जाणे. आणि मग त्याने ती मीटिंग भरवली. सगळे सदस्य आहेत, अधिकाय कंपन दुर्मुख दुर्वचन सगळे सदस्य जमले आणि हा उच्चासनावरती बसलेला रावण. एक लक्षात ठेवा, एक रावण नाही तर रामायण शून्य आहे. रावणाची ही जी गरज आहे कायम समाजामध्ये, दादा इको कमी करा बोलताना, सज्जनाला किंमत आहे. कोणामुळे? दादा बोलत चला. सज्जनाला किंमत आहे दुर्जनामुळे. कारण जर दुर्जनाच नसेल, रस्ता चांगला आहे कशाहून? अहो गतिरोधक नाही. कारण रस्ता जरी फुटला गतिरोधक शाबूतच असतात. बऱ्याच ठिकाणची पद्धती आहे, रस्ता फुटल पण गतिरोधक आहे तसाच आहे, विरोधक तसेच असतात. चांगली माणसं उन्मळून पडतील पण विरोधक मात्र खंबीर असतात. ते नाही कधी तुटून पडत, ते अखंड आहेत, अक्षय आहे. पण एक आहे, सज्जनाला किंमत आहे, दुर्जनामुळे माणूस उत्तम आहे. मी तर नेहमी सांगते, तुम्ही साधं पाणी पित असाल, तुमच्या निंदकाला बिसलेली बाजा पण त्याला जवळ ठेवा. अहो तू आहे म्हणून प्रगती आहे. एखादा सहज म्हणतो, संतोष महाराज, नितीन महाराज, काय गाता तुम्ही हो, काय तुमचे आवाज आहेत, बस इतक्या उंचीचे आवाज आहेत तुमचे, तुम्ही माझ्या आवाजाला येऊन भिडताय, म्हणजे निश्चित तुमच्या आवाजात दम आहे, पण जरा अजून. मी असं म्हणत नाही महाराज, हे लोक म्हणतात. तुम्ही माझ्यावर तुटून पडा, मी नाही, हे लोक. आता ते कोण म्हणतात ते तुम्ही बघून घ्या, मला नका घेऊ मध्ये. बरं एखादा सहज म्हणतो, आता त्यांच्यावर झालं, एखादा म्हणतो शुभम काय वाजवतोयस तू, बस वाजवावं, फक्त शुभमनीच वाजवावं. म्हणजे शुभम तू भारी वाजवतोय, पण ना जरा अजून तुझी तयारी. असं मी नाही म्हणत, असं लोक म्हणतात. एक लक्षात, तुम्हाला कळतंय ना मला काय म्हणायचंय. एखादी स्त्री दिसायला सुंदर आहे, तुमच्यातलीच बघा एखादी आज संक्रांतीला नटली असेल, सुंदर नथ घासली असेल, तिने मस्त अंबाडा बांधला असेल, त्यांना बेटी बांधली असेल, गळ्यात सोन्या मोत्याचे अलंकार घातले असतील, पैठणी साडी नेसली असेल, सुंदर तिचा ब्लाऊज असेल, सुंदर पैंजण असतील, सुंदर जोडवी तिने केलेली असतील, हातात सुंदर बांगड्या तिने घातल्या असतील, सगळ्या बायांचं लक्ष आली बघा. सगळ्यांच्या नंतर तिच्यावर काय? अहो ती सुंदर दिसते म्हणून तुम्ही ढेकळात पडल्या तर दिसत नाही का? तिच्यावरती नजर आहे, ती दिसायला सुंदर आहे म्हणून इतरांकडे नाही लक्ष जात. या पोराकडे का लक्ष जातं? का तिच्या पकवाजावरती आमची आणि दोष निघतात? का या लोकांच्या वरती आमच्या गायनाचे दोष निघतात? का ते गातात म्हणून? जो गातच नाही त्याला बिचाराला काय साकारणार? जो वाजवतच नाही त्या येड्याला काय धीन कळणार? जी दिसायला, अहो तिचं नाव सुलोचना पण डोळे बॉम्बे पुन्हा आहेत. ओ इथं कोणी असेल तर मला माफ करा बरं. इथं कोणी असली तरी ती इथली नाही, राजेवाडीतली, आमच्या तिकडची, आमच्या नगरकडची. मी इथली अजिबात कोणाचं नाव सांगत नाही. अहो एखादी बाई दिसायलाच ते सुंदर आहे, एखादी जर दिसायलाच कुरूप असेल आणि तरी तिला वाटत असेल आपल्यासारखी मीच, ते खरं नाही. आकर्षण कोणाचं आहे?
आकर्षण जे सुंदर आहे तेच आहे. आकर्षण कुणाचं आहे जो सुंदर गातो त्याच आहे. आकर्षण कुणाचं आहे जो सुंदर वाजवतो त्याच आहे. आकर्षण कुणाचं आहे जो सुंदर कीर्तन करतो त्याचा आहे. का? अहो ज्याच्याकडं चांगलं काहीतरी आहे लोक त्याच्यातच वाईट शोधतात. रोज एखादा पिऊन रस्त्याच्या कडेला पडणार आहे त्याचा कशाला कोण दोष काढेल? त्याची बायको म्हणते मर तिकडं, खपला तरी चालेल, नाही घरी आला तरी चालेल, वडक्या कपड्याने हिंडल पण तू तिकडच मर, नाही का? एखादा बेतालाचे कोण दोष काढेल? ज्याच्याकडे निश्चित काहीतरी श्रेष्ठ आहे दोष त्याचे निघतात. तो दोषाच्या योग्यतेचा आहे. ज्याच्याकडे काहीतरी विशेष आहे स्तुती त्याची आहे. ज्याच्याकडे निंदा आहे आणि निंदा त्याचीच होते. ज्याच्याकडे स्तुती आहे काहीतरी विशेष आहे त्याच्याकडेच. तसं या सगळ्या लोकांनी पाहिलं. सज्जन आहे ना, सज्जनाची नेहमी निंदा आहे. दुर्जनाची नाही तेवढी निंदा होती. सज्जनाची निंदा आहे. तो जो रावण आहे त्या रावणामुळे रामायणाला किंमत आहे, कारण तो दुर्जन आहे आणि दुर्जनामुळे सज्जनाची किंमत आहे. याच्याकरता मी तुमच्याशी बोलते आहे. दुर्जनाची किंमत आहे ती सज्जनाची किंमत आहे ती दुर्जनामुळे आहे. हे नेमकं रावणाने उच्चासनावरती बसलेला आहे. सगळेजण आलेले आहेत. हा रावण नाही तर रामायण शून्य आहे. कारण माझ्याकडे ठेवा, जाग्यात ना तुम्ही बघा. एक रावण नाही तर रामायण शून्य आहे. एवढं सुंदर बघा जम्बूद्वीप. या जम्बूद्वीपामध्ये असणारा भरतखंड, या भरतखंडामध्ये वाहणारी शरयू नावाची नदी, या शरयू नदीच्या किनाऱ्यावरती वसलेलं अयोध्या नावाचं नगर, या नगरीचा नरेश आहे राजा दशरथ. या दशरथाला 3 पत्नी आहेत, कौशल्या, सुमित्रा, कैकेयी. तुम्ही कसला विचार करू? तुमचं लक्ष आहे ना? लक्ष असलं तर कळेल. माझं बोलणं जरा पुण्यातलं आहे त्याच्यामुळे ते कधीतरी असं निसटून जातं, म्हणून लक्ष असू द्या. 3 बायका आहेत, कौशल्या, सुमित्रा, कैकेयी. या 3 पत्न्यांकडे हे सगळं आहे राजा दशरथाकडे. 3 बायका आहेत, सत्ता आहे, संपत्ती आहे, समृद्धी आहे, भक्ती आहे, शक्ती आहे, सगळं आहे. राजा दशरथ परीन आहे. पण या राजा दशरथाचं एक दुर्दैव आहे, त्याच्याकडे पुत्र प्राप्तीचा योग नाही. त्याला पुत्र प्राप्तीचा योग नाही तर हा राजा दशरथ दुःखी नाही. हा दुःखी नाही तर त्याचं दुःख तो कुलगुरू वसिष्ठांकडे मांडत नाही. वसिष्ठ मुनीला ते दुःख सांगत नाही. तो वसिष्ठ मुनी शृंगऋषीच्या द्वारा पुत्र कामेष्टी यज्ञाचं आयोजन करत नाही. महाराज पुत्र कामेष्टी यज्ञाचं आयोजन करत नाही तर तो पुत्र कामेष्टी यज्ञ सफलत्वात जाण्याकरता राजा दशरथाला 3 श्वापद त्या यज्ञात अर्पण करायचे, आहुती द्यायची. म्हणून राजा दशरथ वनात जात नाही. वनात जात नाही तर 3 श्वापदांच्या ऐवजी बाळ, श्रावण आणि त्यांचे वृद्ध मायबाप मरण पावत नाही. मला ती मरण पावत नाही तर जण अंतःकरणानं राजा दशरथ या 3 चितेला अग्नी देऊन आणि अयोध्येत येत नाही. राजा दशरथ अयोध्येत येत नाही तर त्या ठिकाणी त्या अयोध्येच्या त्या यज्ञातून यज्ञ नारायण भगवान प्रकट होत नाही. यज्ञ नारायण भगवान प्रकट होत नाही तर यज्ञ सफलत्वात जात नाही. यज्ञ सफलत्वात जात नाही तर हातातल्या पायस पात्राद्वारे त्या 3 राण्यांच्या हातावरती यज्ञ नारायण भगवान प्रसाद देत नाही. मला प्रसाद शेवटी का दिला म्हणून कैकेयी माता रुसत नाही. कैकेयी माता रुसत नाही तर ती कैकेयी माता तिच्या हातातला प्रसाद फेकून देत नाही. प्रसाद फेकत नाही तर आकाश मार्गे जाणारी एक घार आहे, ती घार तो प्रसाद झेलत नाही तर तो प्रसाद ती ऋषमुख पर्वतावरती तपश्चर्या करणाऱ्या अंजनी माईच्या हातावर ठेवत नाही. अंजनी माईच्या हातावर प्रसाद जात नाही तर तो प्रसाद ती सेवन करत नाही. प्रसाद सेवन करत नाही तर तिच्या पोटी हनुमंतरायाचा जन्म होत नाही. हनुमंतरायाचा जन्म होत नाही. इकडे कौशल्या मातेला, सुमित्रा मातेला, कैकेयी मातेकडे पण दुःख होत नाही. तो दोघींच्यातला अर्धा प्रसाद त्या कैकेयी मातेला देऊ करत नाही तर अनुक्रमे कौशल्या मातेच्या पोटी राम, सुमित्रा मातेच्या पोटी लक्ष्मण आणि आणि कैकेयी मातेच्या पोटी भरत शत्रुघ्नाचा जन्म होत नाही. परत बाळाचा जन्म होत नाही तर बाळ लहानाची मोठी होत नाही. बाळ लहानाची मोठी होत नाही तर त्यांचं नामकरण होत नाही. त्यांचं नामकरण होत नाही तर त्यांचं यज्ञोपवीत होत नाही. यज्ञोपवीत होत नाही तर त्यांना नेण्याकरता विश्वामित्र मुनी यज्ञाच्या रक्षणार्थ येत नाही. इथे येत नाही तर जडंत करणारा राजा दशरथ राम लक्ष्मणाला त्या विश्वामित्र मुनी सोबत पाठवत नाही तर वाटेत अहिल्याचा उद्धार होत नाही. अहिल्याचा उद्धार होत नाही तर वाटेमध्ये त्रिजटा ती मारली जात नाही तर पुढे जात नाही तर ते यज्ञाचं रक्षण करता त्या विश्वामित्र मुनीच्या महालामध्ये त्या यज्ञशाळेमध्ये ज्या वेळेला तो यज्ञ चालू झालाय, मारीच आणि सुबाहू नावाचे 2 राक्षस येत नाही तर एकाच बाणाच्या फटक्यात तो मारीच पळून लावत नाही आणि सुबाहू जागेवर प्रभू मारत नाही तर तो यज्ञ सफलत्वात जात नाही तर आनंद होत नाही. आनंद विश्वामित्राला होत नाही तर त्या आनंदामध्ये भर टाकण्याकरता मिथिला नगरीहून राजा जनकाचे दूत येत नाहीत तर हातातल्या पत्राद्वारे या राजा जनकाची कन्या आहे जानकी तिच्या स्वयंवराचा निरोप कळत नाही तर राम लक्ष्मणाला घेऊन विश्वामित्रजी मिथिला नगरीत जात नाही तर या जानकीचा नेम आहे, पण आहे त्या स्वयंवराचा की जो कुणी राजकुमार समोर
ठेवलेल्या धनुष्याला उचलून त्या धनुष्याचे 2 तुकडे करेल, त्याच्याशीच विवाह करेल. हा पण कळत नाही तर मला त्या यज्ञवेदीला जाऊन नमस्कार करून राजा दशरथ आणि त्याचे असणारे पुत्र प्रभू रामचंद्रजी ज्या वेळेला पुढे जात नाही, तो धनुष्य उचलून एका फटक्यात त्या धनुष्याचे 2 तुकडे करत नाही तर रामाला जानकी मिळत नाही, रामाला जानकी मिळत नाही तर दोघांचा थाटात विवाह होत नाही, विवाह होत नाही तर युवराज वाचत गायब अयोध्येत जात नाही, अयोध्येत जात नाही तर राजा दशरथाला आनंद होत नाही, आनंद होत नाही तर माझ्या पुत्राला आता ज्येष्ठ पुत्र मोठा त्याचं लग्न झालंय त्याच्या ताब्यात राजगादी द्यावी म्हणून राजा दशरथ रामप्रभूच्या राज्याभिषेकाचा निर्णय घेत नाही, राज्याभिषेकाचा निर्णय घेत नाही, अयोध्या सजत नाही, अयोध्या सजत नाही, विकल्प युवराज जगालावर येत नाही, विकल्प युवराज जगालावर येत नाही तर त्या झाडाखाली फुलं गोळा करण्याकरता मंत्र येत नाही, मंत्र येत नाही तर तो विकल्पतीच्या डोक्यात शिरत नाही, विकल्पतीच्या डोक्यात घेऊन त्या अयोध्येत येत नाही तर तो मंत्रीच्या डोक्यातला विकल्प कैकेयीच्या डोक्यात जात नाही, कैकेयीच्या डोक्यात जात नाही तर कैकेयी रुसत नाही, कैकेयी रुसत नाही तर राजा दशरथाची समजूत घालण्याकरता येत नाही, समजूत घालण्याकरता येत नाही तर हिच्या वरानं माझ्या भरताला राजगादी आणि रामचंद्र प्रभूला 14 वर्षाचा वनवास मागत नाही, वनवास मागत नाही तर एक शब्द पूर्ण करण्याकरता ज्या दिवशी माझा प्रभू अयोध्येचा राजा होणार आहे त्या दिवशी त्या ठिकाणी वनवासाचं राज्य मिळत नाही, वनवासाचं राज्य मिळत नाही तर अंगावरती वल्कल धारण करून प्रभू अयोध्येची वाट सोडत नाही, वाट सोडत नाही तर सगळी प्रजा प्रभूला पोचवायला येत नाही, येत नाही तर सोबत सीतामाई लक्ष्मणजी निघत नाही, सोबत सीतामाई लक्ष्मणजी निघत नाही तर ही सगळी जण पहिला मुक्काम गंगा नदीच्या किनाऱ्यावर, तिसरा मुक्काम तमसा नदीच्या किनाऱ्यावर, तिसरा मुक्काम मंदाकिनी नदीच्या किनाऱ्यावर, चित्रकूटाच्या पायथ्याशी प्रभू 13 वर्ष राहत नाही तर त्या 13 वर्षाच्या काळात भरताची भेट होत नाही, राजा दशरथाचं मरण येत नाही, साधू संतांच्या भेटी होत नाही, या सगळ्या माणसांना प्रभू जवळ करत नाही तर या वनवासाचं 14वं वर्ष संपण्याकरता तुमच्या आमच्या सौभाग्यानं प्रभू महाराष्ट्रातल्या नाशिकातल्या पंचवटीत येत नाही, प्रभू पंचवटीत येत नाही तर पंचवटीचं हे दंडकारण्य सुधारत नाही, दंडकारण्य सुधारत नाही तर तिथं मारीच मामा हरणाच्या विषात येत नाही, मारीच मामा हरणाच्या विषात येत नाही तर त्या हरणाची कातडी पाहून सीतामाई त्याला भुलत नाही, सीतामाई त्याला भुलत नाही तर प्रभूला ती म्हणत नाही प्रभू त्या हरणाची कातडी मला कंचुकी चोळी करण्याकरता हवी, पत्नी हट्ट पूर्ण करण्याकरता राम त्याच्या मागे धावत नाही, धावत नाही तर ते हरिण त्यांना दूर ठकून जंगलात नेत नाही, नेत नाही तर जाऊन आवाज देत नाही रामा लक्ष्मणा 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 धाव धाव धाव, तो आवाज ऐकत नाही तर सीतामाई लक्ष्मणजी त्या ठिकाणी घाबरत नाही तर त्याला सोडवण्याकरता लक्ष्मणजी लक्ष्मण रेखा आखून निघत नाही तर एकटी सीतामाई उरत नाही, एकटी उरत नाही तर राणी साधूच्या वेशात रावण येत नाही, भिक्षेचं निमित्त करत नाही तर सीतामाईला लक्ष्मण रेखा ओढायला लावत नाही तर तो सीतेचं हरण करत नाही तर तिला घेऊन आणि लंकेत अशोक वाटिकेत जात नाही तर प्रभू सीतामाई आश्रमात नाही हे पाहून वेडे होत नाही तर या सीतेच्या वीराने प्रभू वेडे होत नाही आणि येणाऱ्या झाडाला, वेलीला, पशुला, वृक्षाला, वाऱ्याला, मनाला, पृथ्वीला, आकाशाला सगळ्या नावाची सीतामाई कुठे म्हणून प्रभू आलाप करत नाही तर सीतेच्या शोधार्थ प्रभूची पावलं दक्षिणेकडे वळत नाही, प्रभूची पावलं दक्षिणेकडे वळत नाही तर प्रभू आणि त्या ठिकाणी वाटेमध्ये जटायू भेटत नाही तर जटायूचा उद्धार करून प्रभू शबरीकडे जात नाही, शबरीचा उद्धार करत नाही तर नवविधा भक्ती प्रदान करताना ती शबरी सांगते प्रभू तुम्हाला तुमचा आणि सीतेचा शोध घ्यायचा असेल तर जवळच असणाऱ्या ऋषमुख पर्वतावरती नल, नील, जामवंत, सुग्रीव, हनुमंत या 5 वानर राजांना भेटा, तुम्हाला सीता नक्की सापडेल. प्रभू ऋषमुख पर्वतावर जात नाही, हनुमानजी सांगता आणि काही अंतरंग सखा मिळत नाही, हनुमानजी सारखा अंतरंग सखा मिळत नाही तर देवाचं आणि भक्ताचं मिलन होत नाही, देव भक्ताचं मिलन होत नाही तर वाली सुग्रीवाचं युद्ध ठरत नाही, वाली सुग्रीवाचं युद्ध ठरत नाही तो वाली जागेवर मरत नाही आणि सुग्रीव जिंकत नाही तर आणि प्रभूला 18 पद्म वानर मिळत नाही, 18 पद्म वानरांना घेऊन आणि सीतेचा शोध घेऊन लंकेचं दहन करून हनुमानजी सीताबाई सुरक्षित आहे पाहून येत नाही तर त्या ठिकाणी दक्षिणेच्या सागरावरती प्रभू रामेश्वराची स्थापना करत नाही, रामेश्वराची स्थापना करत नाही तर त्या रामेश्वरापासून लंकेपर्यंत सेतू उभारला जात नाही तर त्या सेतूवरून अवघी वानर सेना लंकेत जात नाही तर राम रावणाचं युद्ध होत नाही, राम रावणाचं युद्ध होत नाही तर रावण मरत नाही आणि रावण मरत नाही तर 33 कोटी देव बंदीखान्यातून सुटत विठ्ठल कळलं तुम्हाला? काय कळलं? एवढं म्हणलं तर असं बोल काय कळलं? अख्खं रामायण. हा रिप्लाय सगळ्यात महत्वाचा आहे. एवढं कळलं ना. आता जर का कोणी परत म्हणलं आम्ही त्यावेळेला मोबाईल मध्ये होतो मरा आता ते शक्य नाही का? अहो ज्या रामायणाला आम्ही कथा करतो एक शुभम दादा
8 दिवस 3-3 तास सांगून सुद्धा त्या कथेला वेळ पुरत नाही. ते एवढं मोठं रामायण 8 दिवस चालणारं, 3-3 तास चालणारं, 24 तास चालणारं रामायण, ते रामायण 24 सेकंदात संपवायचं म्हणजे त्याला ताकदही तेवढी ताकदही असायला लागते. बरं एकाने मला विचारलं, बरं तुम्हाला कळलं वाटतं, लाईट गेली की करंट लागतोय. एकाने मला विचारलं, महाराज म्हणजे काय एवढं कुत्र का मागं लागलं? बोलणाऱ्याला कीर्तनकार कळतोय गेल्यांना, काय बोलतील ते नव्हतं काय नव्हतं म्हणजे एवढं कुत्र का मागं लागलं. म्हणलं तुमच्यासारखा बादर भेटला ना कीर्तनकाराचं दिवाळच निघणार. म्हणलं अहो बाबा, अहो कुत्र नव्हतं मागं लागलं, मग काय एवढा वेग काय घेतला होता रामायणाला? म्हटलं बाबा, मुळातच जिच्या नावातच गीतांजली आहे तिने एक्सप्रेसच चालायला पाहिजे. नाव श्रेष्ठ करण्याचा, सार्थकी लावण्याचा केलेला अट्टहास आहे, प्रयत्न आहे. परत कोणी म्हणाल नको आई बापांनी हे नाव का बरं ठेवलं असेल, आता तुम्हाला कळेल का ठेवलं असेल. म्हणजे उद्या उठून कोणी विचारायचं नाही हे नाव का, म्हणून तो अट्टहास एवढा मोठा आणि आलेख मी तुमच्याकडे का मांडला. म्हणजे माझा अट्टहास आहे म्हणून नव्हे, तर त्याचं उत्तर इकडे तुम्हाला शोधून देते मी. हा रावण नाही तर रामायण नाही, एवढ्या करता मी तुमच्याशी बोलत होते. हे रामायण तरी सगळं त्या रावणानं उच्चासनावरती एकटा ज्या वेळेला आणि विचारलं, अरे एकटा वानराला अख्खी लंका पेटून गेला, काय करत होता तुम्ही? ते म्हणे सरकार चिंता करत आम्ही मरत आहोत इथं, तुम्ही लक्ष द्यायचं नाही एवढ्यात. ते बिभीषणजी उठले, देवा थांब. म्हणले माझा प्रश्न आहे तुझ्या या सगळ्या सरदारांना. कोणता? दादा हे तुझे सरदार आता म्हणतायत आम्ही मर्द इथं बसलो. माझा प्रश्न आहे तुझ्या मर्द सरदारांना, एकटा वानराला अख्खी लंका पेटून गेला, त्यावेळेला आत्ता मर्द म्हणणारे तुझे सरदार पिऊन पडले होते का? म्हणले तुझं बरोबर आहे, मी काय केलं पाहिजे? तुला राग येणार नाही? अजिबात येणार नाही. ऐका ना, अरे बोल. त्यावेळेला बिभीषणानं सांगितलं, ऐका दादा, निघाल्या श्रीरामा शरण, सकळ कुळाचे कल्याण, तुमचा वाचेल प्राण, कुंभकर्ण जगेल. दादा जो आवाज असा बनबन करतो ना, तो बनबन नाही केला पाहिजे मॉनिटरला. ते म्हणजे बघ, कुंभकर्ण जगण्याची ताकद आणि या सगळ्याला वाचवण्याची ताकद फक्त तुझ्यात. एक काम कर, सर्व भावानं प्रभू रामचंद्रजीला शरण जा. एवढंच. ऐकलं रावणच तो राम हे नाव ऐकलं, अशी तळपायाची आग मस्तकाला तिडीकच खाल्ली. आजही ज्या औलादींना रामाचं नाव घेतलं की त्यांची तिडी खाल्ली, त्या औलादी रावणाच्याच. सप्ताह चालला की त्यांचे डोकी दुखतात, त्या औलादी रावणाच्याच. त्या औलादी रामाच्या नाही असू शकत. ज्या वेळेला ते ऐकलं, रामाचं नाव ऐकलं, असं डोकं हल्लं त्याचं, उठला त्या शिवाचं तार 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 तार, खाली उतरला, आला आणि धरला त्या बिभीषणाला. भाऊ कोणाचा आहेस? आणि तुला एवढा पुळका असेल त्या रामाचा, जा जाऊन मिळ त्याला, मला गरज नाही तुझी. बस म्हणले दादा, एवढंच ऐकण्याकरता थांबलो होतो. मला आज एक वाक्य आठवलं. त्या बिभीषणानं सांगितलं, दादा आज एकच वाक्य तुला सांगतो, रावणाचा म्हणून जगण्यापेक्षा रामाचा म्हणून मेलेलं कधीही कळलं तर पडेल. रावणाचा जगून काय उपयोग आहे? रामाचा म्हणून मेलेलं कधी चांगलं आहे. भूषणाव आहे. निघालो दादा, निघाले रामाच्या शरणागती, तुमचं कल्याण आहे. निघून गेले समुद्रातून दक्षिणेच्या सागरावरती. त्या रामेश्वराच्या पुढे येताना रामचंद्र प्रभूंनी पाहिला, हनुमानजीला विचारला, हनुमान काय देवा ते समोरून येत आहेत ते कोण आहे? तुम्ही नका रे बघू. हा प्रश्न केलाय हनुमानजीला रामचंद्र प्रभूंनी बिभीषणाला पाहून. समोरून येत आहेत ते कोण आहेत? म्हणले देवा तुमच्या वैऱ्याचा सक्का भाऊ आहे. मी काय करू? स्वीकार करून टाका. एवढं ऐकलं की रावण मरायच्या आत
लंकेचा राज्य दिलं, बिभीषणाला करून टाकला. हनुमानजीला प्रश्न पडला, म्हणले देवा अजून तर रावण मरायचाय, रावण मरायच्या आत तुम्ही लंकेचा राज्य दिले बिभीषणाला केला का? बिभीषण शरण आला, बिभीषण शरण आला म्हणून लंका देऊन टाकली. उद्या रावण शरण आला तर म्हणजे बरोबर आहे तुझं, पण आई चतुर तो शिरोमणी. देव चतुर, देव चतुर, देव चतुर आहे. सांगितलं बिभीषणाला, सांगितलं हनुमानजीला, बघ आयो बिभीषण शरण कियो लंका दान, आयो रावण शरण करूंगा अयोध्या दान. रावण जर का शरण आला तर अयोध्येचं दान करून टाकेल. पण एक आहे, महाराज कृपा केली बिभीषणावरती, भाऊ मरायच्या आत. याला कारण आहे हनुमानजी सारख्या संतांनी केलेली मध्यस्थी. त्या मध्यस्थीमुळं भगवंतानी सुद्धा त्यांच्यावरती कृपा करावी. असे संत जे आपली आणि देवाची मध्यस्थी करून देतात, असे संत नेमके कोणत्या भूमिकेवर आहेत, त्या भूमिकेचं उत्तर पहिल्या चरणात. ओ सर्वभूती पाहे एक वासुदेव, सर्वभूती पाहे एक वासुदेव, सर्वभूती पाहे एक वासुदेव, सर्वभूती पाहे एक वासुदेव, सर्वभूती वाह वाह वाह, सुंदर. मला ते किती त्या गाण्यामध्ये नजाकत असावी. वाह, सुंदर. नितीन महाराज जय हो. ते म्हणजे ते संत आहेत, ते कोणत्या, त्याची व्याख्या सांगितलेली आहे. सर्वाभूती पाहे एक वासुदेव, सर्व अंतरात्म्यात ते एक वासुदेव पाहतात. एवढंच करतात का? ते म्हणले नाही. पुसोनिया ठाव अहंतेचा, त्यांनी अंतःकरणातला मीपणा, अहंता संपवून टाकली. असे जे कोणी आहे ते तोची संत साधू ओळखावा निका. ते खरे संत आहेत, ते खरे साधू आहेत. आणि याच्या व्यतिरिक्त तुम्ही आम्ही सगळे हे रते ऐका मायाबद्दल. आपण सगळे मायेने ग्रासलो, मायेने व्याप्त झालो. याच्याही पलीकडं ज्या पैशाकडं आपण सर्वस्व म्हणून पाहतो, त्या पैशाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आहे. देखील या धन मृत्तिके समान नवविधारत्न जैसे धोंडे. त्यांनी सगळ्या धनाकडं माती समान पाहिलंय आणि रत्नांकडं नवविधारत्न त्याला खड्या समान वाटतायत. इतकंच काय सामान्य व्यवहारात. आता मला तुम्ही पटकन उत्तर द्या. जागे आहात ना सगळे? जागे आहात ना? हा किंवा नाही म्हणा की हा आहे.
होय, जागे आहात सगळे. मला सांगा, व्यवहारामध्ये कुत्र हा प्राणी लबाड आहे का प्रामाणिक आहे? नीट सांगा ना. कुत्र, वा, म्हणजे तुमच्याकडे ना आमच्याकडे नियम सारखा आहे. बरं, आणि तुमच्याकडे मांजर नावाचा प्राणी प्रामाणिक आहे का लबाड? वा, हेच उत्तर अपेक्षित होतं. अहो, तुमच्याकडे मांजर नावाचा प्राणी प्रामाणिक आहे का लबाड आहे? कुठेही जा, अनुभव लबाडच. आता तुम्ही उत्तर दिलंय कुत्र प्रामाणिक आहे, मांजर लबाड आहे. मग आता मला आणखी एक सांगा, कुत्र आणि मांजर. कुत्र प्रामाणिक आहे, तुम्हीच सांगितलं. आता प्रामाणिक आहे, मग राहिला घरात आहे का बाहेर? बाहेर. आणि मांजर लबाड आहे, राहिला घरात आहे का बाहेर? बघा तुमची डोकी. जे प्रामाणिक आहे ते आणि जे लबाड आहे ते घरात, ताटाजवळ, चुलीजवळ. महाराज म्हणतात जे लबाड आहेत ना, जे चुलीजवळ आहेत, जे घराजवळ आहेत, त्या लबाडांना, त्या मांजरांना उपमा आहे काम आणि क्रोध नावाचे. या काम क्रोधाला बाहेर काढायचं. काम क्रोध दोघे घातले बाहेरी. आणि काय घ्यायचं घरात? ते म्हणजे शांती क्षमा घरी राबवीत. त्या शांतीला, क्षमेला घरात घ्या. कारण तसं काम क्रोधाला बाहेर घालवणं सोपं नाही, पण तेव्हा सोपं आहे जेव्हा तुका म्हणे देह भरीला विठ्ठले आणि काम क्रोध केली. एकदा का देह विठ्ठल नामाने भरला की काम क्रोध रूपी विकार आपोआप बाहेर जातात. फक्त देह नामाने भरावा, म्हणून त्या नामाचा आग्रह करतायत शेवटच्या चरणात. नामा मने नामा गोविंदाचे वाचे. नामा मने नामा
त्या भगवंताचं पवित्र नाम कधी आयुष्यात विसरू नका. तोची संत साधू ओळखावा निका एरते ऐका मायाबद्ध असे साधू संत ज्यांनी जीवनामध्ये भगवत नामाचा केवळ आश्रय घेऊन या जीवनाचं सार्थक केलं. जीवनामध्ये हा संदेश आपल्या अंतःकरणात उतरवा आणि त्या साधू संतांचं दास्यत्व स्वीकारावं. त्यांनी काय केलं महाराज म्हणजे त्यांनी त्याचं नाव घेतलं. 2 मिनिटाकरता आपणही सगळ्यांनी त्या भगवंताचं पवित्र नाम मुखाने हाताने टाळी मुखाने नाम घेऊन जेवढा उद्धार करता येईल त्या निमित्तानं तरी आपण उद्धार करण्याचा प्रयत्न करूया. पण सगळ्यांनी 2 मिनिटाकरता हाताने टाळी मुखाने नाम. तुम्ही हात शरणागतीचा भाव उंच केले तर बरं होईल. जर असं वाटेल राजेवाडीचा एवढा सुंदर सोहळा आहे हा, त्या निमित्तानं वाह 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 मजा येते. हा मोठ्या प्रेमानं विठोबा रखुमाई या लवकर या लवकर या. अमोल दादाच्या सौभाग्यवती माझ्या अल्पमतीप्रमाणे मी अभंग सोडवलाय. वेळ कमी असल्यामुळे एकच चरण बस सोडवू शकले. त्याच्या पूर्वार्धाला फक्त स्पर्श करू शकले कारण वेळही महत्वाची आहे आणि समाजाकरता नेमकं काय आवश्यक आहे हेही वक्त्याला कळायला हवं. त्यामुळे सगळ्या इथं खूप मुली आहेत मला दिसत आहेत, महिला आहेत, भरपूर संख्येने आहेत. आजही बघा तुमच्या मुली बघा, तुमच्या नाती बघा, बऱ्याच आजी वयस्कर आहेत त्यांच्या पणती असतील तर त्यांनी बघा तुम्ही आज समाजामध्ये पाहिलं ना एक विचित्र परिस्थिती आहे. हिंदू जवळजवळ 50% पोरी आहेत की त्या 50% पोरींच्या हातामध्ये बांगड्याच नाही आहेत. आज जर तुम्ही बघाल ना कित्येक पोरी मला माहिती आता हात ज्यांच्या आहेत त्या मात्र लगेच दाखवणार पण ज्यांच्या आहेत ना नाही त्यांची परिस्थिती सांगते.
50% पोरी आहेत ज्यांच्या हातात बांगड्या नाहीयेत. जवळजवळ 30 ते 40% पोरी आहेत ज्यांच्या कपाळी गंध नाहीयेत. बघा तुम्ही आता चेक करू शकता. तुम्हाला वाटेल यांचं उगाच काहीतरी चाललं. जे सत्य आहे ना ते मी तुमच्या पुढे मांडते. कित्येक पोरी आहेत. बरं हे सगळं आपल्या धर्मात का चालतं, का आपल्या समाजात चालतं, का नाही कोणी बोलणार, का हे सगळ्याला, का प्रथा या सगळ्या वाढत जाव्यात, का हिंदू धर्मामध्ये या गोष्टीचं महत्व कमी यावं, पोरींना का लाज वाटावी बांगड्या घालताना, पोरींना का लाज वाटवावी गंध लावताना, याचं उत्तर पोरींना नाही विचारायचं. मुळातच बस दादा, बस बस दादा, काय आहे ना, पोरींना या प्रश्नाचे उत्तर विचारायला जाऊच नका. कारण त्यांचं मोबाईल सारखं आहे, ते हँग झालेले केस आहे. माहिती ना तुम्हाला, त्याला काही करत ते सुधरत नाही. जे मोबाईल हँग झालेले असतात ना, तुम्ही बटन दाबा नाही तर मोबाईल आपटा, काही करा त्याला काही फरक पडत नाही. तसं पोरींच आहे, त्यांना काही फरक पडत नाही. याकरता एक आहे, ज्या वेळेला त्या लहान आहेत ना, 5 ते 7 हे जे वय आहे ना, हे वय संस्काराचं आहे. ज्या वयात त्यांना कळतंय 5 ते 7 वय, आज जेवढ्या पोरी आहेत एवढ्यांच्या हातामध्ये बांगड्या का नाही याचं कारण त्यांना आईला विचारायचं. कारण आपल्यात मन आहे, खाण तशी पटतंय ना आई, सगळ्यांना पटतंय ना शेवटपर्यंत महिलांना. जे पटणार आहे तेच मी तुमच्याशी बोलते. जशी आई आहे तशी लेक असते. या सगळ्या संस्काराचे मोती बघा तुम्ही. एखाद्या आईला विचारा, का बरं तुमच्या पोरीच्या हातात बांगड्या नाही, का तिच्या कपाळी गंध नाही, म्हणले खरं सांगू ताई, म्हणलं लवकर सांगा, कीर्तन संपवायचंय. वेळ महत्वाचे. काय काय म्हणले, काय कारण आहे, का पोरींच्या हातामध्ये का नाही बांगड्या, का नाही त्यांच्या कपाळी गंध, म्हणजे खरं सांगू ताई, ती ज्या स्कूलमध्ये जाते त्या स्कूलमध्ये बांगड्या नॉट अलाउड आहे. ती ज्या स्कूलमध्ये जाते त्या स्कूलमध्ये गंध नॉट अलाउड आहे. ती ज्या स्कूलमध्ये जाते त्या स्कूलमध्ये पैंजण नॉट अलाउड आहे. ती ज्या स्कूलमध्ये जाते त्या स्कूलमध्ये गळ्यात दोरा नॉट अलाउड आहे. ती ज्या स्कूलमध्ये जाते त्या स्कूलमध्ये मेहंदी नॉट अलाउड आहे. ती ज्या स्कूलमध्ये जाते त्या स्कूलमध्ये गीता, गाथा, ग्रंथ, माळा, टोपी, टिळा नॉट अलाउड आहे. मला एक कळत नाही, अहो ज्या शाळेमध्ये गेल्यानंतर अक्षरशः तुमच्या पोरांवरती हिंदू आहात हे संस्कार सुद्धा अक्षरशः संपवले जातात, त्या माध्यमांमध्ये तुम्ही तुमची पोरं घालतात का? 80% पेक्षा जास्त समाज आहे, प्रत्येकाला वाटतंय माझं पोरगं जाईल तर फक्त इंग्रजी माध्यमात जाईल. तुम्ही भावकीची जिरवताय, सांगा ना मला, तुमच्या दिरादावांची जिरवताय. पण त्यांची जिरवण्याच्या नादात गाडी तुमच्या दारात आली पाहिजे, पोरगं गाडीत बसून गेलं पाहिजे, पोरगं सुटापुटात गेलं पाहिजे. हे बघताय तुम्ही, फक्त दिखावा बघताय. पण त्यावेळेला तिथे गेल्यानंतर अक्षरशः त्या पोराला हिंदू धर्मापासून क्षणाक्षणाला परावृत्त केलं जातं. कोण उत्तर देणार तुम्हाला? नाही या पोराला सण माहिती, ती पोरा इंग्रजी माध्यमात आहेत ना, नाही त्यांना हिंदूंचं काही माहिती नाही, त्यांना संस्कृती माहिती नाही, त्यांना संस्कार माहिती नाही, त्यांना परंपरा माहिती. लोकांना फार सोप्यात वाटते वय येता, लोकांना काही देणं घेणं उरलेलं नाहीये. पाश फक्त तिकडं कोणाचं काय पेटायचं ते पेटू दे, माझी पोळी भाजली पाहिजे, माझ्या पोरांनी बारीक पगार कमवला पाहिजे. हे सगळं कमवताना, हे पैसे कमवताना, इस्टेट कमवताना अक्षरशः ते पोरगं हिंदू म्हणून तुटलं जात आहे. आज त्याचा विचार करणार आहे. प्रत्येक आईला वाटतं भारी आहे माझी पोरगी बांगडी घालत नाही, भारी आहे माझी पोरगी गंध लावत नाही, इंग्रजी माध्यमात शिकते, मोठी आहे, भरपूर शिकते. शिकू नका या मताची मी अजिबात नाही, शिकवा, जरूर शिकवा, पण तुम्ही संस्कारहीन करून टाकताय पोरांना. कुठे याचं उत्तर आम्ही शोधणार आहे? आज एवढ्या हौसेनं तुम्ही मिरवता, हे नॉट अलाउड आहे, ते नॉट अलाउड आहे, ते नॉट अलाउड आहे, नाही तिला बांगड्या घालू देत, नाही तिला गंध लावू देत, नाही तिला पैंजण घालत. या सगळ्या नॉट अलाउडचा परिणाम एक दिवस ती पोरगी तिच्या आयुष्यातून तुम्हाला कायमची नॉट अलाउड करेल. काय करणार आहात तुम्ही? काय करणार आहात सांगा ना? आहे उत्तर तुमच्याकडं? तुम्हाला कुठं वाटेल आज? ही समाजाची दुर्दैवी परिस्थिती आहे. 17-18 वर्षाच्या पोरी आहेत माझ्याकडे बघा आई, मी बोलते तुमच्याशी, तुम्ही नंतर बोला. 17-18 वर्षाच्या पोरी आहेत आज. वय 17-18 वर्षाचा आहे. या मोबाईल मुळे इतकं भयानक झालेलं आहे. 17-18 वर्षाच्या पोरी लव्ह जिहादच्या प्रकरणात आहेत. संतोष महाराज मागच्या आठवड्यात वाशिम नावाचा जिल्हा तुम्हाला माहिती आहे, वाशिम, त्या वाशिम मध्ये
एका वेळेला हिंदूंच्या 16 पोरी लव जिहादमध्ये अडकवल्या. एका वेळेला सांगा ना मला का? आणि त्या हिंदूंच्या का अडकतात पोरी? का हिंदूंच्या पोरी लव जिहादच्या प्रकरणात अडकतात? याचं कारण आहे आई बापाचं लक्षच नाही हो. नाही आई बापाला वाटत, ते म्हणतात जो है बस मेरा वाला ऐसा नहीं है. 17 वर्षाच्या पोरी लव जिहादच्या प्रकरणात अडकलेल्या. आयुष्यात त्या बापाला कधी दुःख माहित नाही. 17 वर्षाची पोरगी 6 दिवस झाला गायब आहे. बापाला झोप नाही महाराज रात्रभर. आईला अन्न नाही नीट. आणि 7व्या दिवशी बातमी आली तुम्हाला कोर्टात बोलवले. बाप पळत गेला. कोर्टामध्ये जाऊन उभा राहिला थेट. त्या बापावरती आरोप करणार कोण? बापावरती आरोप केलेला आहे की माझा बाप माझ्या लग्नाच्या आड येतो. ज्या मुलाशी मला लग्न करायचंय त्या मुलाशी माझा बाप माझं लग्न होऊ देत नाही. माझा बापच माझा वैरी आहे म्हणून बापाच्या विरोधात केस ठोकली 17 वर्षाच्या पोरीनं. तुम्हाला आश्चर्य, तुम्हाला खोटं वाटत असेल पण हे सत्य आहे. आज समाजात कित्येक पोरी आहेत ते बापाच्या नावानं केस ठोकली. त्या बापानं पाहिलंय. कोण आरोपी आहे? बाप. केस करणारा कोण आहे? पोरगी. त्या बापाच्या पायाखालची मला जमीन सरकली. या बापाच्या डोक्यावरचं आभाळ फाटलं. हे काय ऐकतोय मी? गेलाय त्या आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभा आहे बाप. समोर पोरगी उभी आहे. कोणाचा तरी हात धरलेला आहे. परधर्मीयातला पोरगा आहे. त्या पोराकडे पाहिलं अक्षरशः किळस वाटली त्या पोराकडे बघताना या बापाला. पण इतकी पोरगी संमोहित केलेली ना तिला काही देणं घेणं आहे बापाचं, ना तिला काही देणं घेणं आहे आईचं. ही आई पुढे रडतीये, बाप पुढे उभा आहे. त्या बापानं तिला नक शिकांत निळली. ही माझीच काय? हे दादा कुणीतरी त्या पोरानं शांत करा रे. ज्यावेळेला त्या पोरीकडे पाहिलं या बापानं, त्या पोरीकडे पाहताना डोळ्यात पाणी आलं या बापाच्या. आश्चर्य वाटेल तुम्हाला. 17 वर्षाचं वय होतं. त्या पोरीकडे पाहिलं आणि त्या पोरीकडे पाहताना त्या आईकडे, त्या बायकोकडे पाहिलं त्याने. ही बघ, तुला आठवत असेल हिचा जन्म झाला त्या दिवशी. केवढा म्हणून आनंद, केवढा आनंद. अगं अख्ख्या गावात मी बर्फी वाटली का? मला पोरगी नाही, मला लक्ष्मी जन्माला आली. म्हणून अख्ख्या गावामध्ये मी बर्फी वाटली. तिच्या जन्माचं स्वागत केलं. कारण सगळे सांगतायत ना तिच्या जन्माचं स्वागत करा, तिच्या जन्माचं स्वागत केलं. अख्ख्या गावाला मी आनंद दिला. दवाखान्यात पळत आलो पोरीला पाहण्याकरता. तिचं तोंड पाहणार तेवढ्यात तू सांगितलंस, तुला आठवत असेल तू सांगितलंस अहो लक्ष्मी झाली. लक्ष्मीला तसं पाहू नका. मग तिच्या पायात पैंजण करा, पैंजण आणा आणि मगच तिला पहा. तुला माहिती आहे ना ग, ज्या वेळेला तू हा शब्द बोललीस ना त्यावेळेला माझ्या डोळ्यात पाणी आलं. का? रोज मजुरीची 400 रुपये कमवणार आम्ही. 2 दिवस तुला दवाखान्यात ठेवलेलं, काम नव्हतं, रुपया नव्हता जवळ. आणि बायकोनी तर सांगितले पोरगी झाली, पैंजण करायचे, रुपया जवळ नव्हता. डोळ्यात पाणी आलं. डोळ्यातल्या पाण्याने मित्राच्या दारात गेलो. तुला आठवतंय त्या मित्राच्या दारात जाऊन त्याला सांगितलं, दोस्ता मला पोरगी झाली रे. एवढ्यांदा मला 1000 रुपये दे. माझ्या लेकी करता मला पैंजण बनवायचे. मला लेक झाली रे, माझ्या लेकीचं स्वागत करायचे, तिला पैंजण बनवायचे. एवढ्यांदा 1000 रुपये दे, व्याजाने तुझे पैसे परत करीन. नाही म्हणू नकोस. माझ्या मित्रानं मला 1000 रुपये दिले पोरी करता. त्या पोरीकडे पाहिलं त्यानं. तुझ्या जन्माच्या दिवशी तू जन्माला आली त्या दिवशी तुझ्या करता मी गहाण राहिलो. माझ्या मित्राकडं तुझ्या करता मी गहाण राहिलो. 1000 आणले, तुला पैंजण केले, तुझ्या पायातले पैंजण, तुझा तो चेहरा पाहिला. असं वाटलं बस माझ्या घरात खरंच लक्ष्मी जन्माला आली ग. तुझं ते घरात वावरणं, तुझं ते घरात फिरणं, ते घरात पळणं, अख्ख्या घराचं चैतन्य झालेली होतीस. तू पळत होतीस, तू खेळत होतीस, तू बागडत होतीस, तू नांदत होती. तू अवघं घर आनंदाने भरलेलं होतं. तुझ्या करता खूप करायचा टास. मी सांगत होतो, तुला सांगत होतो मी गरीब आहे. मी रोज
रोज रोजंदारी करणार आहे, मी मजूर आहे, मी साधा कामगार आहे, मी गरीब आहे. पण मी जरी गरीब असलो ना, मी नसेल राजा, पण माझी पोरगी मात्र राजकुमारी सारखी वाढवेल. नाही तिला कमी पडू द्यायचो. मी खरं सांगू तुम्हाला, आयुष्यातला कोणताही बाप असू द्या, माझा असू द्या नाही तर तुमचा असू द्या, मला आजही आठवतंय, आजही माझा बाप गरीब आहे, पण माझ्या करता मात्र राजा आहे. तुमचाही असू दे, तुमचा बाप गरीब असेल, काही नसू दे त्याच्याकडं, पण त्याची एक इच्छा असते, त्याच्या लेकीला आयुष्यात कधी काही कमी नाही पडलं पाहिजे. त्याला किती त्रास होऊ दे, जोपर्यंत तो जिवंत आहे ना, तोपर्यंत तो नाहीच तुम्हाला मोकळ्या हाताने कधी जाऊ देत. काही नसू देत त्याच्याकडं, तो किती दरिद्री असू देत. त्या बापानं त्या पोरीकडे पाहिलं. मी आजपर्यंत आयुष्यामध्ये हा विचार केला होता, मी गरीब असेल पण माझ्या पोरीला मात्र मी राजकुमारी सारखा ठेवेल. आणि खरंच मी राजकुमारी सारखं तुला वागवलंय ग. एवढे कष्ट तुझ्या करता केले, माझ्या पायाच्या भेगा सांगतील. मी तुझ्या करता केलेले कष्ट, या हाताचे पाळणे, या नेत्राचे दिवे सांगतील तुला मी तुझ्या करता केलेले कष्ट. तुला नाही कळलो ग मी, तुला नाही कळलो. पण हे ताई ऐक ना, माझ्या सोने, ए माझ्या लेकी ऐक ना, तुझ्या पाया पडतो. ज्यावेळेला बापाने हात जोडले ना, मला खरं सांगा, तुम्ही सगळ्या महिलांनी लेकीच्या पाया बापाने पडायचं असतं. आई, लेकीच्या पाया बापाने पडायचं असतं. आणि ज्या दिवशी बापावरती हा काळा दिवस येतो ना, त्या दिवशी तो बाप मेलेला बरा, मेलेला बरा तो बाप. या बापाने हात जोडले, अक्षरशः या बापाचा रोमन रोम कडा झालेला होता. काय बोलू, या बापाला सुचत नव्हतं. पण या बापानी हात जोडलेले, आणि हात जोडून तो बाप सांगत होता, ए ताई ऐक ना ग, ज्याच्या सोबत चालली ना, अगं त्या नराधमाला नाही तुझं देणं घेणं. त्याला फक्त तुझं विकृत चाळे करायला शरीर हवंय, नाही त्याला तुझ्याविषयी प्रेम. माझ्या ताई ऐक ग, नको जाऊस माझ्या ताई, मी तुझ्या पाया पडतो. तिकडं फक्त तुला मरण आहे ग, मरणाच्या यातना आहेत. ऐक, मी तुझ्या पाया पडतो, नको जाऊ. असं म्हणता म्हणता त्या पोरीने सांगितलं, मला चांगलं कळतं मी कोणासोबत चालले. त्या बापाच्या समोर दिमाग हात, त्या रजिस्टर वरती सही केली त्या पोराचा हात धरून. त्या बापानं पाहिलं, तो पोरीचा देव पाहिला, सही केली. त्या बापाच्या समोर पाठमुखरी आकृती निघून गेली त्या पोराचा हात धरून. तो बाप पाहतोय, डोळे टपोर डोळे करून पाहतोय, रडतोय तो बाप. निघून गेली ती पोरगी. त्या पोरीच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत तो बाप रडत होता. हातोच द्यायच्या द्याला 17 वर्ष मी जपलंय, हातोच द्याय ज्या द्याला मी आई सारखं वागवलंय, हातो द्याय ज्या द्याची आज विटंबना होणार आहे. त्या बापाच्या पाठमोऱ्या आकृतीकडे त्या पोरीच्या बघत अक्षरशः या बापानं विचार केला, आज माझ्या आयुष्यात जेवढी किंमत होती ना, तेवढी सगळी किंमत संपली. आता उरणं तरी काय महत्वाचं, जगणं तरी काय महत्वाचं. त्या लेकीच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहिलं, अक्षरशः रडणारा हा बाप त्या कोर्टाच्या, त्या फिर्यादाच्या, त्या याचिकेमध्ये, त्या पिंजऱ्यामध्ये एक कळ त्या बापाच्या पायापासून आली, या छातीपर्यंत गेली, आणि छातीतली कळ डोळ्यापर्यंत आली, आणि धाड करत त्या पिंजऱ्यात तो बाप पडला. आणि लक्षात आलं, त्या पिंजऱ्यामध्ये त्या बापाने त्या पोरी करता अक्षरशः तिथंच त्या बापाचा प्राण गेला होता. काय उरलं आयुष्यात, काय ठेवलं तुम्ही पाठीमागे? मी एक खरं सांगते तुम्हाला, तुम्ही मोठं व्हा, जरूर शिका, खूप शिका. आम्ही शिकलो की, आम्ही मोठे झालो, आम्ही मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये MA केलं, आम्ही शिकलो की, आम्ही मोठे झालो. पण एक लक्षात ठेवा, आजही माझा बाप जर माझ्या पुढे उभा राहिला ना, माझ्या बापाची मान ताट असते, माझ्या बापाची मान ताट असते. तुम्ही नक्की शिका पोरीनो. यात खूप पोरी आहेत की ज्यांना खूप निश्चित त्यांच्यामध्ये शिकण्याची प्रेरणा आहे. खूप शिका, खूप मोठं व्हा. पण आयुष्यामध्ये अनेक विद्यापीठांमध्ये शिकताना असं एखादं विद्यापीठ शोधा पोरीनो, की ज्या विद्यापीठामध्ये तुमच्या बापाची मान आयुष्यात कधी खाली जाणार नाही. असं एखादं विद्यापीठ मिळलं ना, त्या विद्यापीठात जरूर जा आणि असं शिक्षण घ्या की ज्या शिक्षणाने तुमचा बाप मरेपर्यंत तुमच्या करता ताट मानेनं जगेल. पोरगी माझी आहे, पोरगी माझी आहे. तुमच्याकरता तुमच्या बापाने प्राण नाही दिले पाहिजेत, तुमच्याकरता तुमच्या बापाने ताट मानेनं जगणं पाहिजे. आणि हे जगणं तुमच्या वाट्याला आलं ना, तर आयुष्यात सगळ्यात हिंदू धर्माला कोणी संपवू शकत नाही.
कोणीच संपू शकत नाही. एवढी प्रमाण काय याचं कारण आहे. आम्ही मागं पडलो. कधीतरी डोळ्यापुढे जिजाऊ आणा, कधीतरी डोळ्यापुढे जिजाऊ आणल्या ना तर कळेल. अरे ही ती माऊली आहे ज्या माऊलीनं असा सुपुत्र जन्माला आणताना त्या सुपुत्राला सांगितलं होतं, शिवा तुम्ही इथं जन्माला येताय, नुसते जन्माला येऊ नका, या भूमीचे, या धर्माचे, या देवाचे आणि या देशाचे तुम्हाला उसने आहे आणि ते उसने फेडण्याकरता तुम्हाला जन्माला यायचे. आणि खरंच तो सत्पुत्र ज्या वेळा या माऊलीच्या पोटी जन्माला येणार आहे, या माऊलीनं त्या पुत्राकडे जाण्याकरताचा प्रवास आहे. त्या प्रवासाच्या वेळा त्या शिवनेर गणाचे गडकरी आहेत विजयराव शिवरोज विश्वासराव, त्यांच्या धर्मपत्नी पुढे झाल्या आणि विचारलं त्यांनी, मासाब या काळात प्रत्येक स्त्रीला काही खावं वाटते, काही प्यावं वाटते, काही यावं वाटते. बोला मासाब तुमचे डोहाळे काय आहेत, काय खावं, काय प्यावं, काय यावं वाटतं. एक क्षण ही उभा राहिली रणरागिणी आणि उभा राहून सांगितलं, लक्ष्मीबाई नामास काही खावे वाटत, नामास काही प्यावे वाटत, नामास काही द्यावे वाटत. मग आपले डोहाळे तरी काय काय वाटते आपणास, काय वाटते. अवतार कर उभा राहिली रणरागिणी, पायापासून डोक्यापर्यंत मुंग्यांच्या रणाचा संथनावरती गेला, हाताच्या मुठ्या आवडल्या, श्वास चढीला लागला, दंडा सुसले, डोळे अंगावर वाकायला लागले आणि उत्तर दिलंय रणरागिणीनं, लक्ष्मीबाई आम्हास वाटते पायी मांड चोळणं कसावा, आम्हास वाटते कमरेला जरी दुषण आवडावा, आम्हास वाटते त्या जरी दुषण्यात ज्ञानबंद तलवार घ्यावे, आम्हास वाटते गळ्यामध्ये आई तुळजा भवानीच्या कवड्यांची माळ घ्यावी, आम्हास वाटते दुपारी सुगंध रेखावा, आम्हास वाटते डोळीवर मोत्याचा सिरपेट चढवावा, आम्हास वाटते घोड्यावर मांड ठोकावे, आम्हास वाटते सजातीच्या किरकंद्रामध्ये घोडा फिरवावा, आम्हास वाटते आणि ज्या यवनाने, त्या हैवानाने, त्या सुलतानाने माझ्या या बहिणीच्या वरीत तुटले त्या यवनाचं मस्तक त्याला वेगळं व्हावं आणि हे हिंदवी स्वराज्य निर्माण व्हावं. एका स्त्रीची इच्छा आणि ती इच्छा पूर्ण करण्याकरता त्यांनी पुत्र सुद्धा असा घडवला शिवबाण सारखा की म्हणावं लागलं त्या पुत्राचा परिणाम, त्या पुत्राचा पराक्रम, त्या पुत्राचा स्वाभिमान आजही आम्हाला शिकून जातोय. हे प्रतापगडच्या पायथ्याशी खान हे 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 सावकार प्रतापगडच्या पायथ्याशी खान, प्रतापगडच्या पायथ्याशी खान, प्रतापगडच्या पायथ्याशी खान आलं बेगुमान, त्यासी नाही जाणीव युक्तीची, त्यासी नाही जाणीव शक्तीची, करील काही कल्पना युक्तीची रजी राहाची, करील काही कल्पना युक्तीची रजी राहाची, करील काही कल्पना युक्तीची रजी राहाची. और राजाने आपला पराक्रम सार्थकी लावण्याकरता आज निवडलाय खासा प्रतापगड. असं फक्त कडक करा जरा आवाज. निवडलाय खासा प्रतापगड, हे साधा नाही, अवजड करुणाच्या पस्कनी सारखा दिवसा डवळ्याची तर सूर्य जात नाही आणि रात्रीच्या वेळा जिथं अंधार जायला घाबरतोय ऐसा प्रतापगड. आणि त्या प्रतापगडाच्या पायथ्याला या काळाकरता दिवस निवडलाय 6 फेब्रुवारी 10 डिसेंबर 1659, महिना मार्गशीर्ष, तिथी वत्याष्टमी, वार गुरुवार, वेळ दुपारची 2 प्रहर 12 वाजून 35 मिनिटांचा कालावधी आणि त्या योग्य वेळेला या राजाने या अफजल्या करता भेटीसाठी छान उभारीला, भेटीसाठी छान उभारीला, भेटीसाठी छान उभारीला, नक्षीदार शामियाण्याला, त्या शामियाण्या, त्या शामियाण्या खान डौलत डुलत आला, कान डौलत डुलत आला, कान डौलत डुलत आला, सय्यद पंडाच्या संगतीला, शिवबाच्या संगती महाला, शिवबाच्या संगती महाला, शिवबाच्या संगती महाला, शिवबाच्या संगती महाला. म्हणतात ना होता जीवा म्हणून वाचलो शिवा, राजांच्या सोबत आहे जीवा महाला, राजांच्या
आम्हाला विचार करायला भाग पडणारी आहे. या राजाने ज्यावेळेला आपल्या युक्तीचा उपयोग केलाय आणि त्या युक्तीच्या उपयोगानं अवघ्याकडे पाहिलं कशी कटिका बुडाली. अख्ख्या महाराष्ट्रानं अवघ्या पाण्या घातले होते. हे शब महादेवा, हे आई जगदंबे, माझा राजा, माझा शिवा, माझा राजा वाचला पाहिजे नाही. लाख मेले तरी चालतील, पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे. अवघा महाराष्ट्र राजांकरता सुचलेला आहे. काय होईल अद्यावेळेला कटिका बुडाली. राजाला इशारत झाली गोपीनाथ पंतांची, आणि जशी इशारत झाली 12:35 वेळ राज्य तरणीच्या बाहेर आले. 5 झाले 5 फूट उंचीचे देखणे छत्रपती शिवाजीराजे. आस्ते कदम, हे टाळ नाचू नका, टाळ वाजवा. आस्ते कदम, आस्ते कदम. देखणे छत्रपती शिवाजी महाराज ज्या वेळेला त्या तरणीच्या बाहेर आले आणि आल्याबरोबर या कानाला पाहिलं आणि आवाज दिला, आओ आओ शिवाजीराजे, आओ हमारे गले लग जाओ. कान कान हाक मारी तो हसरी, कान हाक मारी तो हसरी. रोकुन नजर करती जिरहा जिरती जी, जिरहा जिरती जी जी, जिरहा जिरती जी. राजे झालेले आहेत. त्यावेळेला राजे आले या कानाच्या मगरमिट्टीमध्ये घुसण्याकरता. आता काय होईल? राजे अफजलाला का अफजल्या राजाला? कोण कुणाला मारेल? अवघा 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 महाराष्ट्र वाट पाहतोय त्या क्षणाचे. आणि जसे राजे आले या कानाच्या मगरमिट्टीमध्ये, आणि जसे राजे घुसले या कानानं मिठी मारली आणि दगा केला. आहा, आहा, एक चाल. बस, या कानानं दगा केलाय. कानाचा अभिमान वाढाला, कानाचा अभिमान वाढाला, कानाचा अभिमान वाढाला. कट्टरीचा मालक त्यानं केला, महाराजानं खेळ केला. चिरखत होता अंगारा, चिरखत होता अंगारा. खरखरा आवाज झाला, खरखरा आवाज झाला. पोटामध्ये पिठपापेकी केला, पोटामध्ये पिठपापेकी केला. मगनक्याचा मारा केला, मगनक्याचा मारा केला. तरतरा फाटलं पोटाला, तरतरा फाटलं पोटाला. त्याला खाण्याचा कोपरा बाहेर आला. जिरहाजी बाहेर आला, जिरहाजी बाहेर आला, जिरहाजी जी. प्रतापगडचे युद्ध झाले. प्रतापगडचे युद्ध झाले, प्रतापगडचे युद्ध झाले. रक्त सांडले, पावन केला कृष्णेचा घाट. लाविली गुलामीची होवाट, मराठेशाहीचा मांडला थाट. जिरहाजी मराठेशाहीचा मांडला थाट. जिरहाजी मराठेशाहीचा मांडला थाट. जिरहाजी जिरहाजी जिरहाजी. अवघ्या महाराष्ट्रानं एक मुखाला आवाज दिला. ही विजयाची बातमी ज्या वेळेला घरात घरात उमऱ्या उमऱ्या कळली, त्यावेळेला अवघ्या केडेमाऱ्याला आवाज दिला. क्षत्रिय कुलेवतंस, ब्राह्मण प्रतिपालक, हिंदवी स्वराज्य संस्थापक, रणधुरंदर, न्यायवंत, नीतिवंत, वरदवंत, जाणता राजा, श्रीमंत छत्रपती श्री 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 शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. राष्ट्रमाता जिजाऊ की जय. हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव. शिवरायांचे आठ
किती बोललं तरी कधी संपू शकत नाही, कारण खरं बोललं बरं वाटणार नाही, बरं बोललं तर खरं वाटणार नाही. त्यामुळे तुमची अडचण नको म्हणून मी घड्याळच ठेवलं नाही. त्यामुळे मला चालतो शुभमला विचारला, ते बाबा किती रे? 11:30. खूपच झालं नाही, त्यामुळे जास्त वेळ घेऊन तुमचा वेळ घेत नाही. आणि ते घड्याळ नाही त्याच्यामुळे ते एक बरं आहे, मला घड्याळ नसल्याची सूचना महाराज तिकडून देतात गाडीची लाईट. ते झाले, वेळ झाली, आता निघायचंय, चला. त्यामुळे आणि खूप सुंदर वातावरणात राजेवाडीचा हा कार्यक्रम, खरं तर एवढा मोठा सप्ताह आज एवढ्या छोट्याशा वाडीनं करावा, हे खरंच इथं छोट्या वाडीचं यश आहे आणि हे मान्य करायला पाहिजे. आज खरंच एक वाटतं, आज या 25व्या रौप्य महोत्सवाचं कीर्तन करण्याची सेवा भगवंतानं माझ्या पदरी दिली. एक दिवस यावा शुभम, या सप्ताहाचं 100वं वर्ष असावं आणि कीर्तन माझं असावं. तुम्ही म्हणाल बरं आहे तुमचं घेतलं सोडवून, आमचं काय? अहो तुमचंही आहे, कीर्तन माझं असावं, सप्ताह तुमचा असावा आणि गायला वाजवायला हीच लोक असावी, बस. यांच्याशिवाय मजा नाही, मजा नाही. आणि त्याच्यामुळं ऐकायला तुम्हीच असाल, बस. काय आता काही तुम्हाला चिंता करण्याची कारण नाही. म्हणजे तुम्ही आता घाबरायचं नाही, तुमचं काही काम होणार म्हणजे काम म्हणजे हा जायचं, त्यामुळे तुम्ही घाबरायचं नाही, बस. बिंदास राहायचं, हसायचं आणि हसवत राहायचं, बस. एवढा आनंदाचा सुकडा आज या ठिकाणी राजेवाडीच्या या भूमीमध्ये संपन्न होतोय. खरंच सगळ्यांना खूप धन्यवाद देते, ग्रामस्थांना असंच प्रेम कायम असू देत. आदरणीय ज्यांच्यामुळे ही सेवा करण्याचा योग आला ते आमचे लाडके ज्येष्ठ नाही कनिष्ठ बंधुराज शुभम दादा कदम यांना खूप खूप धन्यवाद देते, कारण त्यांच्यामुळे हा सेवेचा आनंद मिळतो. आणि असं वाजवणारा असा पोऱ्या असला की ती मजाच काही वेगळी असते. त्यामुळे खूप सुंदर. संतोष महाराज, नितीन महाराज, तुमच्यासारखे हिरे असले की त्या कीर्तनाचा आनंद अनुपम आणि त्यामुळे अतिशय सुंदर या. आणि ही बाल विठू माऊली वारकरी शिक्षण संस्थेची विद्यार्थी मंडळी, अतिशय सुंदर टाळाची साथ या लेकरांनी एवढा वेळ केली. विणेकरी बाबा, चोपदार दादा, सुंदर साऊंड सिस्टीम, सगळ्या माझ्या माय भगिनी, पुरुष वर्ग, सगळ्यांचं ऋण या ठिकाणी व्यक्त करते. माझ्या समवेत आलेले माझे पतिदेव भागवताचार्य श्री अपूर्वानंदजी महाराज, ज्यांनी नर्मदा नावाच्या नदीच्या 3 पायी प्रदक्षिणा केल्या, असे असणारे श्री अपूर्वानंदजी महाराज. तिथे नर्मदेच्या कठीण, आजही आदिवासी वस्ती आहे खूप सगळी, त्या आदिवासी वस्तीमध्ये आज एवढ्या कठीण काळात सुद्धा तिथे आणि शैक्षणिक सामाजिक, जिथे रस्ते नाहीत, पाणी नाही, लाईट नाही, अशा ठिकाणी आदिवासी बांधवांकरता आम्ही पती पत्नी झटतोय. तिथल्या लेकरांकरता त्यांनी शिकावं, त्यांनी वाढावं, त्यांनी मोठं व्हावं म्हणून आम्ही झटतोय. आदिवासी भागात धर्मांतरण होत आहेत, त्यांना वाचवतोय. एवढं मोठं कार्य करणारे माझे पतिदेव श्री अपूर्वानंद महाराज तेही आज या ठिकाणी आलेले आहेत. मी त्यांनाही खूप धन्यवाद देते. नर्मदेचा अपूर्वानंद या नावाने त्यांचे सुंदर अनुभव आहेत युट्यूबला, कधी ऐकता आलं तर नक्की ऐका नर्मदा परिक्रमेचे. आणि काय म्हटलं दादा? बोला बोला बोला. बरं ठीक आहे, नंतर सांगाल काय? झालं झालं. अच्छा अच्छा, तेच म्हणले जे मी आता म्हणले. वा, हा, म्हणजे त्यांची इच्छा होती अमोलदादांची. हा, प्रशांत दादा, सगळ्यांना खूप धन्यवाद देते. झालेली सेवा प्रभू परमात्म्याच्या चरणी, ज्ञानराजाच्या सोपानदेवांच्या चरणी समर्पित करते. योग्य माझ्या वडिलांचे आशीर्वाद आपण सर्वांपर्यंत आणून पोहोचवते आणि सेवेला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर